हॅलो, नमस्कार. मी उदय सरवसे, मोरया प्रतिष्ठान वरवण या प्रतिष्ठानचा अध्यक्ष. या ठिकाणी गणपतीजी मंडळाच्या अध्यक्षांना या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे आणि पोलीस बांधवांचे मनापासून हार्दिक आभार मानतो. सर्व अध्यक्षांनी आपापली मते मांडली आहेत. आमच्या वरवण गावात देखील वरवण ग्रामपंचायत आणि आमचे लाडके कर्तव्यक्षम पोलीस पाटील आदरणीय किशोरजी देवेकर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गणेशोत्सव साजरा करतो. सर्वांचे विचार ऐकले. माझं एवढंच म्हणणं आहे की पोलिसांसाठी सर्वात काळजीची एकच गोष्ट असते, ती म्हणजे गणेश मिरवणूक. मिरवणुकीमध्ये होणारी भांडणं, क्षमतेपेक्षा मोठी असणारी डीजे, त्यामुळे समाजाला नक्कीच त्रास होतो. मी गेले 12 वर्ष आमचं प्रतिष्ठान या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतो. मागच्या 3 ते 4 वर्षांपासून आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे. मिरवणुकीमध्ये होणारा निरर्थक खर्च टाळून मिरवणूक अत्यंत साध्याप्रमाणे साजरी करून आम्ही तो खर्च सुपे येथील प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालय या विद्यालयाला देतो. ते विद्यालय असं आहे की त्या विद्यालयाला शासनाची कुठलीच मदत मिळत नाही. आमच्याकडून आम्ही तेथे राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचा वर्षभर होणारा राहण्याचा आणि शिक्षणाचा खर्च उचलतो. अत्यंत समाधान मिळतं या गोष्टीने. आणि गणपतीला देणगी देणाऱ्या लोकांनाही आपण योग्य ठिकाणी देणगी दिली याचं समाधान मिळतं. तर इथे माझं अतिशय छोटं मंडळ आहे. माझे पेक्षा देखील जुने आणि मोठे मंडळ उपस्थित आहेत. त्या सर्वांना एकच विनंती आहे, आपण देखील मिरवणुकीवरती होणारा असा निरर्थक खर्च टाळून एक चांगला सामाजिक उपक्रम हाती घ्यावा आणि गणेशोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करावा ही नम्र विनंती. धन्यवाद. धन्यवाद साहेब. नमस्कार, मी आकाश किशोर खळदे, अध्यक्ष श्री दत्त प्रतिष्ठान माधवनगर राहू. आम्ही गेली 5-6 वर्ष डीजे मुक्त मिरवणूक गणपतीची काढतो आणि त्या उरलेल्या निधीच्या पैशातून आम्ही शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करतो. ह्या वर्षी आम्ही आमच्या गावचे पोलीस पाटील सुरेश तात्या सोनवणे यांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाने गाव परिसरात वृक्षारोपणाचं नियोजन केलेलं आहे. धन्यवाद सर. अजून कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी व्यासपीठावर यायचंय. आज आपल्या श्री गणेश मंगल कार्यालयामध्ये यवत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेश मंडळांची एक नियोजनाची बैठक या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत या ठिकाणी ठेवली. त्याबद्दल मी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी असणाऱ्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. मी पुंडलिक नाना घुटवड, मी यवतमधल्या श्रीनाथ गणेश मित्र मंडळाचा उपाध्यक्ष. या नात्याने आज माझ्या मंडळाच्या बाबतीत मी 2 शब्द सांगतो. आमच्या मंडळाचं एक 3 वर्षापासून आम्ही थोडंसं बदल केला आणि वेगळ्या पद्धतीचं लाइटिंग वगैरे हे ते विषय थोडे बाजूला ठेवून आता यवतमध्ये प्रमुख असणाऱ्या सगळ्या 2-4 मंडळांनी त्या ठिकाणी देखावे दाखवण्याचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे. त्याच्यामुळं थोडंसं देखावा पाहण्यासाठी लोकांची गर्दी ही जास्त प्रमाणात असते. त्यामुळं साहेबांनी प्रत्येक मंडळाकडं पूर्वी ज्या पद्धतीने एक तुमचा कर्मचारी दिला जायचा, तसं एक प्रमुख मंडळांच्या बाबतीत थोडंसं आमचं मंडळ बी जागरूक आहे. आम्ही बी तिथं रात्रभर सगळ्या नियोजन लावतो. तरी पण एक प्रशासनाच्या वतीनं आम्हाला एक प्रमुख मंडळांना एका व्यक्तीची त्या ठिकाणी नेमणूक करावी अशी एक मी विनंती करतो. आणि पारंपरिक पद्धतीने आम्ही सुधीर साहेब 3-4 वर्ष झालं आपण सांगितल्याप्रमाणे डीजेचं वगैरे विषय आम्ही बी बंद केलेला आहे. त्याच्यामुळं चांस पथक असेल, आपल्या पारंपरिक वाद्य असतील, हलगी हे अशा पद्धतीच्या वाद्याच्या गजरात आम्ही आमची मिरवणूक शांततेत सगळीच मंडळं यवतची शांततेत मिरवणूक या ठिकाणी साजरी करतात. आणि आजच्या बैठकीच्या निमित्तानं जे साहेबांनी
आपल्याला जे काही मार्गदर्शन केलं आणि अजून बिरादार साहेब असतील, दडस साहेब असतील, हे बी आपल्याला मार्गदर्शन करतील. तरी सर्व मंडळांना आम्ही आपल्या सगळ्यांच्याच वतीनं पोलीस स्टेशनला गवाही देऊ आपण की आम्ही कुठल्याही 10 दिवसाच्या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट या ठिकाणी लागून देणार नाही. अशा पद्धतीची आपण एक पोलीस स्टेशनला आणि साहेबांना गवाही देऊ आणि पुन्हा आपल्या सगळ्यांचं या लावलेल्या मीटिंगबद्दल पोलीस प्रशासनाचं उपस्थित मंडळांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. अजून कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी व्यासपीठावर यायचंय. वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा त्रिवेणी संगम आणि ज्यांच्या कायद्याच्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणारे माननीय श्री बापूराव धडस साहेब, उपविभागीय पोलीस. आज यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास 50 गावातील वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, त्याचबरोबर आमचे पोलीस पाटील, तसेच आमचे अधिकारी कर्मचारी ज्यांनी हा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केला, असे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या हिंदू संस्कृतीतील जो ऑस्पिशियस डेटी किंवा ज्याला सर्व सुखाची देवता असं म्हटलं जातं, त्या गणेशोत्सव, त्या गणेशाचा जो उत्सव आहे तो उत्सव आपण पुढच्या काही दिवसात तो सुरू होणार आहे आणि तो आपण साजरा करणार आहोत. तर गणपती किंवा गणेशा हा याची हिस्ट्री आपल्याला माहितच असेल, ती मी आपल्याला नव्यानं काही सांगायला नको. परंतु त्यातले काही गोष्टी आहेत की आपण जर एखादा सण उत्सव साजरा करत असेल तर आपल्याला त्याच्यातली थोडीफार माहिती पण असायला हवी. गणेशोत्सव हा जरी अलीकडच्या काळामध्ये पर्टिक्युलरली ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी 1890 ते 1900 या काळामध्ये हा गणेशोत्सव संपूर्ण भारतीयांमध्ये एकता, एकात्मता, कल्चरल युनिटी असेल किंवा राष्ट्रवाद, नॅशनलिझम त्या ठिकाणी लोकांमध्ये इन्फ्यूज करण्यासाठी म्हणून हा गणेशोत्सव त्यावेळी मोठ्या प्रमाणात साजरा केला. त्याच्या अगोदर गणेशोत्सव आपल्या इकडे होता का नव्हता हे तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये? त्याच्या अगोदर गणेशोत्सव हा आपल्या इकडं एक घरगुती, आपण जसं घरातल्या एखादी देवता असते, एक घरगुती देवता त्या पद्धतीनं घरात साजरा केला जाणारा, त्या ठिकाणी पूजला जाणारा एक देव होता. परंतु त्याला सार्वजनिक स्वरूप आणण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं. तसं बघितलं तर गणपतीचं जर आपण पाठीमागे जर गेलो तर अगदी इसवी सन 2ऱ्या शतकात, 4थ्या शतकात पण आपल्याला त्या ठिकाणी त्यांचा पुरावा मिळून जातो. बघायला गेलं तर पहिलं गणेश आयडॉल म्हणजे जे भारतातलं पहिलं गणपतीची जी मूर्ती आहे तर ती मध्य प्रदेशमध्ये सापडलेली आहे. आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्यामध्ये यादव काळामध्ये असतील, 16 म्हणून साऊथ इंडियामध्ये खूप मोठे राजे होऊन गेले, तर त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ती गणेशोत्सव किंवा गणेशाची मूर्ती त्या ठिकाणी त्यांच्या महालाच्या समोर इकडे तिकडे त्या ठिकाणी त्यांनी कोरलेल्या दिसतात. आणि तशी आपली हिस्ट्री पूर्वी होती, परंतु ती मधल्या काळामध्ये ती काही प्रमाणात कमी झाली आणि त्यानंतर लोकमान्य टिळकांनी ती पुन्हा पुनरुज्जीत केली. आणि आता सध्या जर विचार केला तर महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जर उत्सव जर कुठला असेल तर तो गणेशोत्सव आहे. आणि या गणेशोत्सवाचा उद्देशच असा आहे की आपण या ठिकाणी सर्व समाजातील सर्व जात, पंथ, वंश या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. सर्वांनी आपण एक आहोत, भारतीय आहोत याची त्या ठिकाणी अनुभूती दिली पाहिजे. आपल्यातला जो राष्ट्रवाद आहे
तो त्याच्यातून दिसला पाहिजे. आपलं जे कल्चरल होमोजिनिटी आहे, सर्व डिफरन्सेस बाजूला ठेवून एकत्र येण्याची जी आपली भारतीयांची जी पूर्वीपासूनची जी संस्कृती आहे, तर ती दाखवण्यासाठी म्हणून आपण त्या गणेशोत्सवाकडे बघितलं पाहिजे. ना की माझं गणेश मंडळ हे तुझ्यापेक्षा किती भारी आहे आणि मी तुझ्यापेक्षा किती चांगले देखावे करतो, याच्यापेक्षा आपण एकत्र येऊन त्या ठिकाणी किती चांगल्या पद्धतीने आपल्या संस्कृतीचं त्या ठिकाणी जतन करतो, ते वाढवतो आणि त्याचं शोकेसिंग करतो, हे मला असं वाटतं की गणेशोत्सवामध्ये आपण प्राधान्याने करायला पाहिजे. या ठिकाणी बऱ्याच गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन काही सूचना दिलेल्या आहेत, त्या नक्कीच आम्ही या ठिकाणी विचारात घेऊ. परंतु जसं गणेशाला विनायक म्हटलं जातं, ज्याला सिंदुरासुराचा वध केला होता, त्या ठिकाणी वेगवेगळ्या डेमॉनचा त्यांनी वध केला होता, तसं आपल्यातले जे वेगवेगळे जे प्रत्येक माणसाच्या आतमध्ये जे डेमॉन असतात, ते डेमॉन आपण या गणेशोत्सवाच्या वेळी आपण प्रतिज्ञा केली पाहिजे की ते सर्व त्या पद्धतीचे जे आपल्यामध्ये जे दानव आहेत ते आपण बाजूला केले पाहिजे आणि आपण सर्व एक समाज, एका देशाचे नागरिक, एका गावाचे रहिवासी, एका राज्याचे, जिल्ह्याचे या ठिकाणी लोक म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे. काही ठिकाणी आपण ज्या गणेशोत्सव साजरा करणार आहे त्या ठिकाणी जुने काही गुन्हे दाखल असतील, त्या ठिकाणी काही पूर्वी लॉ अँड ऑर्डर झाले असतील, त्या ठिकाणी आम्ही कटाक्षानं चांगलं लक्ष देणार आहोत. परंतु सर्वच गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेशोत्सवामध्ये कुठल्याही पद्धतीचं विघ्न येणार नाही याची काळजी घ्यायची. तर ते काळजीच्या अनुषंगानं काही सूचना आहेत. सूचना अशा आहेत की आपली जी मूर्ती आहे ती मूर्ती ज्या दिवशी आपण आणणार आहोत, तिची प्रतिष्ठापना करणार आहोत, तिथून ते ज्या दिवशी आपण गणेश मूर्तीचं विसर्जन करणार आहोत तिथपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्याला माहितच आहे की गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या इथं एका आपले संपूर्ण महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांच्या मूर्तीला त्या ठिकाणी विटंबना झाली होती. तर अशा पद्धतीची विटंबना होणार नाही, किंबहुना आपल्याकडूनही कुठल्या पद्धतीचं त्या ठिकाणी निष्काळजीपणा होणार नाही. काही वेळा त्या ठिकाणी मूर्ती बसवताना त्याची काळजी घेतली जात नाही, ती पडू शकते, फुटू शकते, त्याच्यातून कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळं सर्वांनी आपलं जे स्टेज आहे किंवा जे ज्या ठिकाणी आपण बसवणार आहोत ते स्टेज एक चांगल्या पद्धतीनं स्ट्रॉंग स्टेज बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या दिवशी मूर्ती आपण त्या ठिकाणी बसवणार आहोत त्याची तारीख आणि कुठल्या मार्गाने ती घेऊन येणार आहोत ती आपण पोलीस पाटलांकरवी पोलीस स्टेशनला ती माहिती द्यायची. त्या ठिकाणी आपण गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची रोषणाई करतो. त्या रोषणाईमध्ये प्रामुख्यानं लेझर लाईटला पूर्ण बंदी असेल. लेझर लाईटला या ठिकाणी इव्हन कोर्टाने सुद्धा निर्देश दिलेले आहेत की ते आपल्या शरीराच्या विविध ऑर्गन्स, पर्टिक्युलरली आपले जे डोळे आहेत त्यांना खूप घातक आहेत. त्यामुळे ते लेझर लाईट्स कुणीही त्या देखाव्यामध्ये वापरायचे नाहीत, ही सर्वात महत्वाची सूचना आहे. त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी लाईट जर लावताय तर ते व्यवस्थित आपलं कनेक्शन तात्पुरतं त्या ठिकाणी एमएससीबी कडून वेगळं घेतलं पाहिजे. कुणी त्या ठिकाणी आकडा टाकून वीज चोरी करून आपण त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करायचा नाहीये. आणि ते जे कनेक्शन आहे ते फुलप्रूफ कनेक्शन असावं, कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट, कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी अनर्थ होणार नाही या बाबतीतली काळजी सर्व गणेशोत्सव मंडळांनी घ्यायची. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण साऊंड सिस्टम वापरतो. साऊंड सिस्टम हे परवानगी असणाऱ्या साऊंड वाल्यांचे आणि त्यातच ते डेसिबलच्या लिमिट मध्ये असतील. त्यासाठी पाठीमागे हायकोर्टानं वेगवेगळी पत्रके काढलेली आहेत, त्यावरती शासनानं परिपत्रके काढलेली आहेत.
आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी कमी साऊंड मध्ये दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला कर्कश आवाजाचा त्रास होणार नाही या पद्धतीनं निर्विघ्नपणे आपल्याला गणेशोत्सव साजरा करायचा. त्याचबरोबर गणेशोत्सव आता तुमचं सुरू झाला असेल की आता गणेशोत्सवाच्या अनुषंगानं वर्गणी वगैरे गोळा करणं सुरू झालं असेल तर वर्गणी ही व्हॉलंटरी गिफ्ट आहे. एखादा स्वतः मनानं देत असेल तर ती कुणालाही त्या ठिकाणी अडवणूक करणं, रस्त्यावरती दोरी घेऊन थांबणं, येण्या जाणाऱ्या वाहनांमधून ते वर्गणी गोळा करणं अशा पद्धतीचं एक्सटॉर्शन बिलकुल सुद्धा चालणार नाही. त्यामध्ये एखाद्यानं जर तशी तक्रार दिली तर आपल्याला त्या व्यक्तीवरती कारवाई करावी लागेल आणि ती कारवाई ती गंभीर स्वरूपाचा एक्सटॉर्शनचा गुन्हा होऊ शकते. हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय. त्यामुळं वर्गणी गोळा करताना जे समविचाराचे लोक आहेत, जे तयार आहेत, ते स्वतः व्हॉलंटरी देतात, त्यांच्याकडूनच वर्गणी गोळा करायची. त्याचबरोबर गणेशोत्सवाचं आपण जे काही प्रोग्राम ठेवणार आहोत दिवस रात्र, जर तुम्ही कुठल्याही पद्धतीचं VIP किंवा कुठल्याही पद्धतीचा मोठा प्रोग्राम त्या ठिकाणी आयोजित करणार असाल, काही ठिकाणी आपण तमाशा असेल, थिएटर आर्टिस्ट असतील, त्यांना आपण बोलावून घेतो, अशा पद्धतीचे कार्यक्रमही ठेवले जातात. माझं सांगणं आहे की ते अगोदर आपण ज्या ठिकाणी खूप जास्त गर्दी होऊ शकते असा जर कुठला प्रोग्राम आपण ऑर्गनाईज करणार असाल तर तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला त्याबद्दल अगोदरच पूर्वकल्पना द्यायला पाहिजे. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त आम्ही लावण्याचा त्या ठिकाणी नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर आपले सर्व जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम हे मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं पारंपरिक आपले जे प्रोग्राम आहेत त्यानुसार झाले पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठलंही गोंधळवाणं स्वरूप गणेशोत्सवामध्ये दिसायला नको. आपली जी संस्कृती आहे, आपली व्हायब्रंट संस्कृती आहे, ती संस्कृती आपल्याला दाखवता आली पाहिजे. त्यामध्ये आपल्या इकडं जे जुन्या काळापासून चालत आलेले लेझिम सारखे प्रकार असतील, इतर जे आपले काही खेळ आहेत, त्या ठिकाणी गजनृत्य असेल, ढोल ताशा पथक असेल, अशा पद्धतीचे चांगले चांगले प्रोग्राम त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, ज्याच्यातून आपण आपली संस्कृती त्या ठिकाणी दाखवू शकतो, वाढवू शकतो, शोकेस करू शकतो. त्याचबरोबर सर्व मंडळांनी जर सर्वात महत्वाची काळजी कुठली घ्यायची आहे तर त्या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला दारू पिऊन येणारा जो व्यक्ती आहे त्या कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी प्रवेश द्यायचा नाही. त्या व्यक्तीकडून कुठल्या पद्धतीचं नुकसान होईल हे आपल्याला सांगता येत नाही. प्रामुख्याने शेवटच्या दिवशी ज्यावेळी आपली गणपती विसर्जनाची जी मिरवणूक असते, ज्या आपण नक्कीच परवानगी घेऊन अगोदर पोलीस स्टेशनला कळवूनच त्या ठिकाणी त्या मिरवणूक काढायच्या आणि त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा दारू पिऊन वावरणारा व्यक्ती त्या ठिकाणी येणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायची. कारण तोच व्यक्ती तुमच्या मंडळाला गालबोट लावणार, तोच त्या ठिकाणी आपल्या येणाऱ्या माता भगिनी आहेत त्यांना काहीतरी बोलेल, शेजारी त्या ठिकाणी शांततेत चाललेल्या लोकांना काहीतरी बोलेल आणि त्याच्यातून काहीतरी भांडण तंटा निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची की आपल्या मंडळाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीच्या ज्या दारूच्या सेवन करणाऱ्या व्यक्तींना कुठेही त्या ठिकाणी प्रवेश द्यायचा नाही. त्याचबरोबर ज्यावेळी आपली मिरवणूक निघेल तर त्याचा मार्ग जो आहे तो एकच मार्ग असेल जो आपण पहिल्यांदा आम्हाला सांगणार आहात. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल पुन्हा त्याच्यामध्ये करण्यात येणार नाही. तुम्ही जे डीजे किंवा तुम्ही जे साऊंड वापरणार आहात ते लिमिट मध्ये असतील. आमचे लोक त्या ठिकाणी साऊंड मीटर, डेसिबल मीटर त्या ठिकाणी घेऊन त्या सर्व मिरवणुकांचं त्या ठिकाणी त्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवणार आहे.
आपल्याला नॉईज पोल्युशनचं कुठल्याही पद्धतीचं व्हायलेशन होणार नाही त्याची काळजी घ्यायची. दुसरी काळजी घ्यायची की आपल्याला पाणी प्रदूषण पण होऊ द्यायचं नाही. ज्या ठिकाणी आपण गणेश मूर्ती विसर्जन करतो तर ती जागा पिण्याच्या पाण्याचा स्रोत असू नये. ज्या ठिकाणचं पाणी पिलं जात नाही त्या ठिकाणी आपण ती मूर्ती विसर्जित करणार आहोत. शक्यतो एका गावासाठी एखादंच चांगलं ठिकाण त्या ठिकाणी सर्वांनी मिळून निवडायचं आहे, जेणेकरून इकडं तिकडे कुठेही त्या मूर्ती विसर्जन होणार नाही. आणि जर आपण ज्या मूर्त्या आणणार आहोत त्या मूर्त्या जर नॅचरली शाडूच्या वगैरे जर असतील तर त्या कुठल्याही पद्धतीचं पाण्याचं प्रदूषण करत नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या चांगल्या मूर्त्या वापरण्यासाठी प्रोत्साहन देणं हे फार गरजेचं आहे. आमच्याकडून काही सजेशन आहेत त्याच्यामध्ये की आपण जास्तीत जास्त सामाजिक जे काही प्रोग्राम आहेत ते राबवले पाहिजेत. त्याच्यामध्ये मग त्या ठिकाणी वृक्षारोपणाचे प्रोग्राम असतील, त्यानंतर नशा मुक्ती असेल किंवा नशेला विरोध म्हणून जे काही सध्या अँटी ड्रग्ज कॅम्पेन चालू आहे तर तशा पद्धतीचे चांगले प्रोग्राम असतील. त्या ठिकाणी स्त्री पुरुष एकता असेल, त्या ठिकाणी इतर जे काही एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनशी रिलेटेड काही प्रोग्राम असतील, आपले पारंपरिक जे काही कल्चरल प्रोग्राम असतील तर अशा पद्धतीचे चांगले चांगले प्रोग्राम आपण राबवावेत. त्या ठिकाणी आपण आमच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना इन्व्हाइट करावं, आम्ही त्या ठिकाणी भेट देऊ आणि हा जो गणेशोत्सवाचा जो उत्सव आहे तो उत्सव आपण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी साजरा करू. अजून भरपूर काही सूचना आहेत, परंतु मला असं वाटतं की बऱ्यापैकी सूचना मी आता आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या सूचना आणि इतर ज्या काही सूचना अजून ऍडिशनल एसपी श्री बिराजदास सर पण आपल्याला काही सूचना देणार आहेत. तर त्याही सूचना आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व गणेशोत्सव मंडळांनी त्या ठिकाणी कारवाई करायची जेणेकरून आपल्याला हा संपूर्ण उत्सव हा खरा एक निर्विघ्नपणे जो आपण गणेशाला आपण ज्या पद्धतीनं एक ऑस्पिशियस किंवा एक पॉझिटिव्ह विचाराची त्या ठिकाणी आपण देवता मानतो तर त्या पद्धतीने पॉझिटिव्हलीच तो गणेशोत्सव साजरा करायचा आहे आणि त्या करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत. या ठिकाणी आपण सर्वजण आलात, माझे 4 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मी आशा व्यक्त करते की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोणत्याही